दोन देश एका देशावर हल्ला करतात. काही क्षणांचा खेळ, शेकडोंचा मृत्यू आणि जगाचे दोन भागात विभाजन. अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तरित्या इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जगात उभी फूट पडली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही देश अमेरिका आणि इस्रायलच्या मागे उभे राहिलेत, तर काही देश इराणच्या बाजूने. या सगळ्यांचे निर्णय हे आंतरराष्ट्रीय पातळीवर बघायला मिळतात. किंबहुना बहुतांश देशांनी हे आपले निर्णय आपापल्या सोयीनं घेतलेत असं म्हणता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सर्वात अगोदर आपण बोलू भारताबद्दल. भारताच्या दृष्टीनं सध्या सर्वात कठीण प्रसंग म्हणता येईल, कारण नुकतेच भारताचे पंतप्रधान इस्रायल दौऱ्यावर गेलेले. ते तिथं जाण्यापूर्वी इराणच्या परदेश मंत्र्यांनी इस्रायलला गाझामधील इस्रायलच्या कृत्याबद्दल जाब विचारा असं सांगितलेलं. मात्र भारताच्या पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. इस्रायलचा दौरा आटपून ते भारतात परतले आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. आता मेक ही आहे की भारतानं नुकतेच इस्रायल सोबत 17 करार आणि 10 मोठ्या घोषणा केल्यात. तिथेच इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. त्यामुळे भारतानं थेट भूमिका घेतली नसली तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्यपरी असली पाहिजे. हा संघर्ष शक्य तितक्या लवकर थांबायला हवा असं म्हटलंय. थोडक्यात इस्रायलकडे कल असला तरी भारतानं या युद्धात कोणतीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. भारत तटस्थ राहिलाय असं म्हणता येईल. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीची काय भूमिका होती तेही पाहूयात. सुरुवातीला या युद्धात न पडणाऱ्या ब्रिटननं आपले लष्करी तळ वापरण्याची परवानगी आता अमेरिकेला दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांनी आम्ही इराणवरील हल्ल्यात सहभागी नव्हतो आणि भविष्यातही आम्ही सहभागी असणार नाही. मात्र मित्र राष्ट्रांच्या सामूहिक स्वरक्षणार्थ आणि ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी लष्करी तळ मित्र राष्ट्रांना वापरण्याची परवानगी दिली असं त्यांनी म्हटलंय. तिथेच ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांनी संयुक्त निवेदन काढत इराणचा निषेध केला, ज्यावरून स्पष्ट होतं की युरोपातील हे तीनही मोठे देश इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने आहेत. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉर डेर लेयन यांनी आम्ही इराणच्या खुनी राजवटीविरुद्ध निर्बंध लावले आहेत असं म्हणत सर्व पक्षाने आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं असं म्हटलंय. त्यांनी जाहीररित्या कोणाचीच बाजू घेतलेली नसली तरी कुठे ना कुठे युरोपियन युनियनचा कल इस्रायल आणि अमेरिकेकडे असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या फेवरमध्ये युरोपियन युनियन आहे हे मात्र यातून स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलियानं देखील इस्रायल आणि अमेरिकेला समर्थन देत इराणमध्ये दडपशाहीला विरोध करणाऱ्या नागरिकांना समर्थन देतो असं म्हटलंय. इटलीच्या जॉर्जिया मेलानिया यांनी देखील आम्ही इराणच्या सामान्य नागरिकांच्या बाजूने आहोत असं म्हणत बोटचेपी भूमिका घेतली. तर आखातामधील संयुक्त अरब अमिराती, बहारीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा समावेश असलेल्या जीसीसीनं आपल्या बैठकीत इराणचा निषेध करत इराणनं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. इराणनं या देशांवर देखील हल्ले केले होते. तिथंच चीननं देखील इराणच्या सर्वोच्च नेत्यावरील हल्ला, त्यांची हत्या इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या मूल्यांचं गंभीर उल्लंघन आहे असं म्हणत इराणच्या बाजूनं समर्थन दिलंय. तर रशियानं खामेनाई आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचा मृत्यू म्हणजे मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात एक हत्या असल्याचं म्हणत इराणला समर्थन दिलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय. या दुःखाच्या घडीत पाकिस्तानचे सरकार आणि जनता इराणच्या जनतेसोबत उभी असल्याचे त्यांनी म्हटलंय. वास्तवात अमेरिकेकडून कर्जावर कर्ज घेणारा पाकिस्तान अमेरिकेच्या विरोधात इराणच्या सपोर्टमध्ये भूमिका घेतो तेव्हा ते आश्चर्य वाटणार असतं. मात्र पाकिस्तानची ही भूमिका घेण्याचं धाडस होत असेल तर पाकिस्तान आता अमेरिका सोडून चीनमध्ये भविष्य बघतोय असं गेल्या काही दिवसांच्या घटनांवरून स्पष्ट होतं. या सगळ्या देशांमध्ये जर आपण पाहिलं तर बहुतांश देश हे इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने बोलतायत किंवा तटस्थ आहेत. कोणतीही भूमिका घेत नाही, ज्याला आपण दगडाखाली हात अडकणं म्हणू शकतो. अगदी भारताबद्दल बोलायचं झालं तर इराणची थेट बाजू घेतली तर इस्रायल आणि अमेरिका यांच्या नजरेत वाईट ठरून इस्रायल सोबत झालेले करार आणि अमेरिकेसोबतचा व्यापार या दोन्हींवर भारताला पाणी सोडावं लागेल. त्यामुळे भारत देखील तटस्थ आहे. ब्रिटन देखील सुरुवातीला भांडणात पडत नव्हता, मात्र अमेरिकेच्या दबावानं त्यांनी आपले विमानतळ अमेरिकेला वापरायला दिले. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इराणच्या विरोधात गेल्या सर्वात मोठा आणि पहिला फटका इंधनाच्या दरवाढीवर होईल याची कल्पना ब्रिटनला होती. चीन आणि रशिया याबाबत इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात ठाम राहिलेत,
कारण गेल्या काही कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा उधळलेला युद्धाचा वारू अडवणं गरजेचं आहे आणि त्यातही चीन आणि रशिया या दोनही देशांना अमेरिका आपला स्पर्धक मानतो. त्यामुळे या प्रकरणात थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेऊन आपण अमेरिकेच्या दबावाला झुकणारे नाही आहोत, हा संदेश त्यांनी आत्मविश्वासाने दिलाय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? भारत कोणाच्या बाजूने भूमिका घेईल? भारतानं कोणाच्या बाजूनं भूमिका घेणं योग्य राहील? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.